आमदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आपल्या पुढाकारातून जीवनधारा आणि लोकमत वृत्तपत्राच्या सहकार्याने चित्रभारती भव्य चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या ठाणे येथे संपन्न झाली। सुमारे 15,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता। भारत हा विविध संस्कृती, भाषा आणि परंपरांचा देश असल्याने या विविधतेमध्ये एकता टिकवून ठेवण्यासोबतच आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय एकात्मता जोपासणे व ती वाढवणे याचा उद्देशाने या चित्रभारती चित्रकला स्पर्धेसाठी राष्ट्रीय एकात्मता हा विषय निवडण्यात आला होता। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ही स्पर्धा तसेच याचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। ही स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी असा अ गट आणि इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी असा ब गट अशा 2 गटांमध्ये संपन्न झाली। प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात आली, तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले। या प्रसंगी आमदार निरंजन डावकरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, अजित कांदर, समाजसेवक धनंजय सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध रंग एकात्मता के संघ या देशभक्तीपर गीत आणि लोकनृत्याचा कार्यक्रम देखील येथे सादर करण्यात आला।